वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच लांब हाडे, लॉंग बोन्स. आता एएनएमसाठी फक्त याचे वैशिष्ट्ये विचारले आहेत, लांब हाडाची वैशिष्ट्ये. परंतु जेएनएमला हा पूर्ण अख्खा क्वेश्चन आहे, म्हणजे 15 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये येते त्याची डेफिनेशन, लांब हाडाचे मुख्य भाग कोणते आहेत आणि प्रमुख उदाहरणे, त्याच्यामध्ये कार्य, लांब हाडाची कार्य कशा आहे, कोणते कोणते आहेत आणि प्रमुख वैशिष्ट्ये. ठीक आहे. तर जरी तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया आपला जो टॉपिक आहे तो. मानवी शरीरात लांब हाडे म्हणजेच लॉंग बोन्स ही प्रामुख्याने पायामध्ये आढळतात. तरी ही हाडे शरीराची उंची, हालचाल आणि संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. आता जी लांब हाडे आहेत ही प्रामुख्याने हातापायामध्ये आढळतात. तर ही हाडे काय करतात, तर शरीराची उंची आणि हालचाल संतुलित राखण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची हाडे आहेत, म्हणजेच लांब हाडे. नंतर त्याची डेफिनेशन म्हणजेच व्याख्या. लांब हाडे म्हणजेच अशी हाडे की ज्यांची लांबी ही त्यांच्या रुंदीपेक्षा जास्त आहे, परंतु जरी ती आकाराने लहान असली तरीही, उदाहरणार्थ जी बोटाची हाडे आहेत तरी ते रुंदीला जरी मोठी असली पण ते त्यांना तरीही लांब हाडे असेच म्हटले जाते. ठीक आहे. तर डेफिनेशन जी आहे ही 2 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारण्यात येते. नंतर आहे लांब हाडाचे प्रमुख भाग कोणते. तर लांब हाडाचे मुख्य भाग म्हणजेच डायफिस. हा हाडांचा मधला लंब आणि दंडगोलाकार असतो. हा भाग कडक हाडापासून म्हणजेच कॉम्पॅक्ट बोनपासून तो बनलेला असतो. आता डायफिसिस हा हाड कसा आहे, तर मधला आणि लांब हाड तो आहे, तो दंडगोलाकार भाग असतो आणि हा भाग कडक हाडापासून म्हणजेच कॉम्पॅक्ट बोनपासून तो बनलेला असतो. ठीक आहे. नंतर आहे एपिसिस. तर हा हाडांची दोन्ही टोके. तर एपिसिस हा हाड कोणता आहे, तर हाडाची दोन्ही टोके म्हणजेच दोन्ही बाजू टोके यात स्पंजसारखेच हाड स्पंजी बोन असते, ज्यामध्ये लाल अस्थिमज्जा रेड बोन मॅरो असतात. नंतर आहे पेरिओस्टियम. तर हाडाच्या बाहेरील बाजूस असलेली जी पातळ आवरण असते त्यालाच पेरिओस्टियम असे म्हणतात. आता त्या हाडामध्ये ते हाडाला काय करते, तर पोषण पुरवण्याचे काम करते. नंतर आहे मेंडुलरी कॅव्हिटी. आता मेंडुलरी कॅव्हिटी हाडांच्या मध्यभागी असते. जरी पोकळी जिथे पिवळी अस्थिमज्जा असते, जशी की येलो बोन मॅरो साठलेली असते. मेंडुलरी कॅव्हिटीमध्ये काय असते, तर हाडांच्या मध्यभागी असून ती त्याच्यामध्ये तिथे पिवळी अस्थिमज्जा आहे त्याच्यामध्ये येलो बोन मॅरो असतात. नंतर आहे लांब हाडाची प्रमुख उदाहरणे काय. तर लांब हाडाची प्रमुख उदाहरणे म्हणजेच शरीरातील सर्वात मोठे जे हाड आहे त्याला फिमर असे म्हणतात. तर मांडीचे हाड म्हणजे शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड जे की फिमर असे त्याला म्हणतात. नंतर आहे ह्युमरस. हाताच्या वरच्या भागाचे ते दंडाचे हाड. आता जो आपल्या हाताचा वरचा भाग आहे त्यालाच आपण दंड असे म्हणतो, तर त्याला ह्युमरस त्याला असे म्हणतात. तर हाताच्या वरच्या भागाचे दंडाचे हाड, तर ते सुद्धा नंबर 2 वरती. टिबिया आणि फिबिया पायाच्या खालच्या भागातील हाडे. टिबिया पायाचा वरचा भाग आणि फिबिया म्हणजेच पायाचे जे पाय आहेत म्हणजे त्यालाच पोटरके असे म्हणतात आपल्या गावरान मराठी भाषेमध्ये. नंतर आहे रेडियस आणि अल्ना. आता रेडियस म्हणजेच हाताचा जो वरचा भाग त्याला रेडियस असे म्हणतात आणि खालच्या भागाला अल्ना असे म्हणतात. तर ही पायाच्या खालच्या रेडियस आणि अल्ना. हाताच्या पृष्ठभाग म्हणजे हाताचा जो पृष्ठभाग आहे त्यालाच रेडियस असे म्हणतात. नंतर आहे खालचा भाग त्याला अल्ने असे म्हणतात. तर हे पृष्ठभागातील हाडे आहेत. नंतर आहे मेटाकार्सल आणि फॉलेस. आता हाताच्या तळव्यांची बोटांची हाडे त्यालाच मेटाटार्सल आणि फॉलेक्स असे म्हणतात. नेक्स्ट आहे
लांब हाडाची कार्य काय? लांब हाडे केवळ सांगाड्याचा भाग नसून ती अनेक महत्त्वाची कामे करतात. आता जी लांब हाडे आहेत ते सांगाड्याचा एक भाग नसून तर ती अनेक कामं करतात. जसे की पहिला मुद्दा आहे जसे की वजन उचलणे. ही हाडे शरीराचे वजन उचलण्यास आणि ते जमिनीकडे प्रवाहित करण्यास मदत करते. आपली शरीराचे जेवढेही वजन असतील ते उचलण्यास ते मदत करतात आणि उचलण्यास आणि जमिनीकडे प्रवाहित करण्यास ते मदत करतात. नंतर आहे हालचाल. ही हाडे स्नायूंना जोडलेली असतात. जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा ती हाडे तर्फेसारखे जसे की लिव्हर काम करतात, ज्यामुळे आपण चालणे, धावणे किंवा वस्तू उचलणे अशी अनेक कामे ते लांब हाडे करत असतात. नंतर आहे रक्तपेशीची निर्मिती. आता हाडाच्या टोकाकडे असलेला जो लाल अस्थिमज्जा आहे म्हणजेच रेड बोन मॅरो लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार करतात. रक्तपेशीची निर्मिती म्हणजेच हाडाच्या टोकाकडे जो असलेला लाल अस्थिमज्जा आहे जसे की रेड बोन मॅरो आणि लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स ते तयार करण्याचे काम करतात. नंतर आहे खनिजाचा साठा. आता ही हाडे कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारख्या महत्त्वाच्या खनिजांचा साठा करतात. हे लांब हाडे काय करतात तर खनिजांचा साठा, ही हाडे कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारख्या महत्त्वाच्या खनिजांचा साठा करून ठेवतात. आणि एखाद्या गरज पडल्यास ते या रक्तामध्ये सोडतात. 99% कॅल्शियम 99% कॅल्शियम आणि मोठ्या प्रमाणात फॉस्फरस या हाडामध्ये साठलेला असतो. आता जो खनिजाचा साठा असतो तो कुठं असतो तर लांब हाड, जे की आपले हातापायाचे जे हाड आहेत तर त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस यासारखा खूप महत्त्वाचा खनिजांचा साठा ते तयार करत असतात. आणि गरज पडल्यास 99% कॅल्शियम आणि मोठ्या प्रमाणात ते फॉस्फरस या हाडांचा उपयोग करतात. ठीक आहे. नंतर आहे ऊर्जेची साठवणूक. हाडांच्या पोकळीतील पिवळ्या अस्थिमज्जेमध्ये चरबी जसे की फॅट साठलेले असते, जी ऊर्जेचे स्रोत म्हणून काम करतात. तर सांगायचे म्हटल्यास साधारण सोप्या भाषेमध्ये ऊर्जेची साठवणूक. आता हाडांची जी पोकळी आहेत पिवळ्या तर त्याच्यामध्ये अस्थिमज्जा असतात जसे की फॅट्स. तर एखाद्या वेळेस समजा फास्टिंगही असले तर ह्या जे पिवळ्या फॅट्स आहेत ते आपल्या शरीराला म्हणजे ऊर्जेचा स्रोत म्हणून काम करते. ठीक आहे. नंतर आहे लांब हाडाची सविस्तर वैशिष्ट्ये. तर हा क्वेश्चन ANM साठी खूप महत्त्वाचा आहे. 5 मार्कला विचारण्यात येतो आणि खूप वेळा येऊन गेलेला सुद्धा आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. ठीक आहे. बाह्य आणि अंतर्गत रचना. जशी की लांब हाडाची प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. आता जी लांब हाडे आहे त्या लांब हाडाचे प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केले जाते. पहिला म्हणजे डायफिसिस, याला हाडांचा दांडा म्हणून म्हणतात. हा भाग दंडागोलाकार असून अत्यंत कडक अशा कॉम्पॅक्ट बोनने तो बनलेला असतो. आता डायफिसिस काय तर याला हाडाचा दांडा असे म्हणतात. हा भाग दंडागोलाकार असून तो कडक आणि कॉम्पॅक्ट बोनपासून तो बनलेला असतो. नंतर आहे इपिसिस. तर इपिसिस हाडांची 2 टोके असतात. त्याच्यामध्ये जी टोके स्पंजासारखे असतात त्यांना अनेक सछिद्र असतात आणि ते सछिद्र हाडाने बनलेले असतात. तर या भागावर जी खुर्चीचा थर आहे तो थर काय करतो तो जो सांध्यांमध्ये घर्षण निर्माण करतो किंवा घर्षण कमी करतो. आणि आपला हा डायफिसिसमुळे आपण कशाही प्रीतीने तो फिरवू शकतो. जसं की आपण एक्सरसाइज केल्यात आपल्या हाताची सर्वात जास्त त्याच्यामध्ये काम करणारे म्हणजेच हात. तर हाताचे ते घर्षण कमी करतो त्या ठिकाणी डायफिसिस. नंतर आहे मेटाफिस. तर मेटाफिस आणि डायफिसिस आणि इपिसिस यांना जोडणारा हा मधला भाग असतो. वाढत्या वयातील मुलांमध्ये येथेच एफिसियल प्लेट्स असते, ज्यामुळे हाडांची लांबी वाढते. आता जी वाढती मुलं आहेत त्याच्यामध्ये मेटाफिस आणि डायफिसिस आणि इपिसिस यांना ते जोडणारा एक मधला भाग आहे. आणि हा भाग जो काय करतो, जे वाढत्या वयातील मुलं असतील त्यांना
त्यांच्यामध्ये एफिसियल प्लेटलेट्स तयार करण्याचे ते म्हणजे लांब हाडाची कार्य काम करतात. नंतर आहे मेंड्युलरी कॅव्हिटी. मेंड्युलरी कॅव्हिटी हाडांच्या डायफिसिसच्या मध्यभागी एक मोठी पोकळी असते, जिला मध्यवर्ती पोकळी किंवा मेंड्युलरी कॅव्हिटी म्हणतात. आता प्रौढ व्यक्तीमध्ये या पोकळीत पिवळी अस्थिमज्जा म्हणजेच येलो बोन मॅरो असते, की ज्यामध्ये मेद आणि फॅट साठलेले असते. आता मेंड्युलरी कॅव्हिटी म्हणजे हाडाच्या डायफिसिसचा एक मध्यभागी एक मोठा पिवळी असते, की जिला मध्यवर्ती पोकळी किंवा मेंड्युलरी कॅव्हिटी असे म्हणतात. आता त्या कॅव्हिटीमध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये काय होते तर या पोकळीत पिवळी असते म्हणजे येलो बोन मॅरो असते, की ज्यामध्ये मेद म्हणजेच फॅट साठलेले असते. नंतर आहे अस्थिमज्जा आणि रक्तनिर्मिती. अस्थिमज्जा आणि रक्ताची निर्मिती म्हणजेच बोन मॅरो. आता लांब हाडामध्ये जे टोकाकडे सछिद्र भागात लाल रक्त अस्थिमज्जा रेड बोन मॅरो असते, ही मज्जा हिमॅटोपॉयसिस प्रक्रियेद्वारे तांबड्या आता हिमॅटोपॉयसिस म्हणजेच प्रक्रियेद्वारे तांबड्या रक्तपेशी, आरबीसी पांढऱ्या रक्तपेशी आणि डब्ल्यूबीसी आणि बीबीकी म्हणजेच प्लेटलेट्स तयार करण्याचे ते महत्त्वाचे कार्य करते. अस्थिमज्जा आणि रक्तनिर्मिती जे बोन मॅरो लांब हाडाच्या टोकाकडील सछिद्र भागामध्ये लाल अस्थिमज्जा असतात. आता त्या अस्थिमज्जा म्हणजेच हिमॅटोपिक्स आणि प्रक्रियेद्वारे या प्रक्रियेद्वारे तांबड्या रक्तपेशी जे की आरबीसी आणि पांढऱ्या रक्तपेशी डब्ल्यूबीसी आणि बीबिका म्हणजेच प्लेटलेट्स तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत असते. नंतर आहे पेरिओस्टियम. तर पेरिओस्टियम काय करते, अस्थिपटिर्वेष्टन हाडाच्या बाहेरील. आता पेरिओस्टियम आणि अस्थि परिवेष्टन हाडाच्या बाहेरील भागावर एक तंतुमय आणि जिवंत आवरण असते. हे काय असते तर बाहेरील हाडाची जी बाहेरची बाजू आहे त्या भागावर एक तंतुमय आणि जिवंत असं आवरण तयार करण्याचे काम ते करत असते, ज्यालाच पेरिओस्टियम असे म्हणतात. तर त्या जी काही आवरण असते त्या थराला काय म्हणतात, आवरणाला पेरिओस्टियम असे म्हणतात. आणि हे पेरिओस्टियम यातूनच हाडाला स्नायू रक्तपुरवठा होतो. पेरिओस्टियम मधून काय होते तर स्नायूंना रक्तपुरवठा होतो. आणि हे आवरण हाडाच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्याला रिपेरिंग असेही म्हणतात. आणि रिपेरिंग म्हणजे आवश्यक असे स्नायूचे अस्थिने बनलेले याच आवरणाला जोडलेले असतात. ठीक आहे. तर पेरिओस्टियम काय करतात तर अस्थिवेष्टन हाडाच्या बाहेरील जे आवरण आहे त्याला पेरिओस्टियम असे म्हणतात, पेरिओस्टियम असे म्हणतात. आणि यातूनच हाडाचा रक्तपुरवठा होतो. आणि हे आवरण हाडाच्या वाढीसाठी अत्यंत दुरुस्तीसाठी खूप महत्त्वाचे ते आहे. म्हणजे साधारणतः सोप्या भाषेत सांगायची तर पेरिओस्टियम हे काय करतं तर हाडांना रिपेरिंग म्हणजे दुरुस्तीचं काम करण्यास ते खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच जॉईन व्हा. त्याच्यावरती आपण लाईव्ह पूर्ण ANM फर्स्ट इयर सेकंड इयर आणि JNM फर्स्ट इयर सेकंड इयरचे लाईव्ह क्लास मी घेत असते. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.